हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर. आणि आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एंगेजमेंट ब्रायडल मेकअप लुक घेऊन आली आहे. या ठिकाणी मी या ब्राईडचं क्लिन्झर टोनर मॉइश्चरायझरने मस्तपैकी स्किन प्रेप करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी प्रायमर यूज केला आहे. त्यानंतर पूर्ण फेसवरती ॲक्ने स्पॉट्स आणि डार्क सर्कल असल्यामुळे ऑरेंज करेक्टर आणि ग्रीन कलरचा पण मी करेक्टर यूज केला आहे, कारण ॲक्टिव्ह पिंपल्स खूप जास्त होते. त्यानंतर पूर्ण फेसवरती न्यूट्रिलायझर करून घेतला आहे, ज्याच्यामुळे आपण ऑरेंज कन्सिलर पूर्ण कवर करून घेतो. नंतर फुल फेसवरती एक लाईटर शेडचा मी फाउंडेशन यूज केला आहे. कधीही आपल्याला जो फाउंडेशन यूज करायचा असतो तो स्किन टोनच्या अकॉर्डिंग आपल्याला फेअर घ्यायचा असतो. त्यानंतर पूर्ण फेसवरती मी फाउंडेशन व्यवस्थित पद्धतीने ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलेला आहे. त्यानंतर कॉन्टोर करून घेतला आहे आणि हायलायटिंगसाठी आपल्याला 2 ते 3 शेड फेअर कन्सिलर यूज करायचं आहे आणि कॉन्टोरिंगसाठी डार्कर शेडचा कन्सिलर यूज केला आहे या ठिकाणी मी, ज्याच्यामुळे फेसचे फीचर्स खूप छान दिसतात आणि फेस खूप छान शेपमध्ये दिसून येतो. फेसवरती आपण यूज केलेले सगळे क्रीम प्रोडक्ट लॉक करण्यासाठी आपण या ठिकाणी ट्रान्सल्युसंट पावडर यूज करणार आहोत. ट्रान्सल्युसंट पावडरने फेसवरचे सगळे काही प्रोडक्ट्स हे लॉक होऊन जातात, जे ट्रान्सफर प्रूफ होऊन जातो आपला मेकअप, आणि जो स्वेट आल्याच्या नंतर सुद्धा स्वेट प्रूफ राहतो. या ठिकाणी मी हे ट्रायंग्युलर पफने मस्तपैकी सेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आय मेकअप केलेला आहे. आय मेकअप इथे मी जास्त हेवी केलेला नाही आहे, कारण महाराष्ट्रीयन ब्राईड्सला नेहमी खूप लाईट आणि सेटल मेकअप लुक रिक्वायर्ड असतो. तर त्यांच्या कॉस्ट्यूमनुसार आणि त्यांच्या ज्वेलरीनुसार मी या ठिकाणी त्यांना लाईटेस्ट शेडमध्ये गोल्डन आणि रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये आय मेकअप दिलेला आहे. जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पूर्णपणे आय मेकअप हा मी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग त्यांना लायनर आणि मस्करा वगैरे लावून फायनल टचअप दिलेला आहे. आईजला विंग्स लायनर करून झाल्याच्या नंतर डोळ्यांना खूप छान शेप दिला आहे. आणि त्यानंतर मी इथे फायनल टचअपसाठी पावडर कॉन्टोर यूज केलेला आहे. नोजवरती, तसेच साईडला, चेकबोन्सच्या इथे, त्यानंतर जॉ लाईन, या सगळ्या ठिकाणी जिथेही आपल्याला फॅटीनेस दिसत होता त्या ठिकाणी मी मस्तपैकी कॉन्टोर करून घेतला आहे. आणि त्यानंतर फायनल टचअपसाठी नोजवरती आणि चिकबोन्सवरती हायलायटर यूज केला आहे, तसेच अप्पर लिप आणि चीनवरती सुद्धा, जेणेकरून आपले फीचर्स हे खूप छान एनहान्स होतील आणि खूप छान असं त्याला शेप क्रिएट होईल. तसेच आयब्रोजच्या इथे सुद्धा मी बघा हायलायटर यूज केलेला आहे. आणि फायनल टचअपसाठी ब्लशरने खूप छान असे पिंक ब्लश असा हा या ठिकाणी मी यूज केलेला आहे, आणि जो ब्राईडच्या चिक्सवरती खूप छान सूट पण होत आहे. आणि फायनल लुक जेव्हा आपला कंप्लीट होतो तो फक्त आणि फक्त लिपस्टिकमुळे. आणि लिपस्टिक झाल्याच्या नंतर इनर कॉर्नर, आउटर कॉर्नरला थोडं छान असं मी शेप देऊन घेतला आहे. जेल लायनरने मी ब्रश पण खूप स्मॉल असा थिन असा ब्रश घेऊन इनर आईजचा आणि आउटर आईजचा कॉर्नर्स मस्तपैकी सेट करून घेतलेले आहे, जेणेकरून या क्लायंटचे डोळे खूपच सुंदर होते आणि मला त्यावरती काम करण्यासाठी सुद्धा खूप मजा आली होती. तर या ठिकाणी तुम्ही बघत आहात, हा फायनल लुक आपला तयार आहे. हा आपली फर्स्ट साडी होती. एंगेजमेंटमध्ये 2 साड्या यूज होतात, त्याच्यामध्ये एक माहेरकडून असते आणि एक सासरकडून असते. तर हा फर्स्ट साडीवरचा कंप्लीट लुक होता आणि या साडीला मॅच होईल असे मी फ्लावर्स आणि तसेच आय मेकअपसुद्धा करून घेतलेला आहे. आणि सेकंड साडीवरती सुद्धा या हेअरस्टाईलसोबत आम्हाला कंटिन्यू ठेवायचं होतं, आणि ही आपली सेकंड साडी आहे. तर सेकंड साडीवरती ग्रीन कंप्लीट लुक होता, तर आम्हाला ग्रीनसोबत काहीच करायचं नव्हतं. इवन ब्राईडसुद्धा त्या कलरसोबत कम्फर्टेबल नव्हती. त्या गोल्डन ज्वेलरी आणि गोल्डन दुपट्टासोबत जो लुक मॅच होईल आणि जो सेटल वाटेल तसा या ठिकाणी मी केलेला आहे, आणि ज्यामुळे क्लायंटसुद्धा खूप हॅपी होती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.